लंबोदराय दंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। कोकण म्हटलं की भात, आणि भात हा आपल्या कोकणात जास्त प्रमाणात आपण घेत होतो, पण आता कोकणात भात तेवढा प्रमाणात घेतला जात नाही, कारण सगळ्यांनी शेती ही सोडून दिलेली आहे. मित्रांनो, पावसाळा आता सुरू झाला आहे आणि बहुतेक ठिकाणी पेरणीची सुरुवात झालेली आहे. पेरणी आता काही ठिकाणी होत आहे आणि जसजसा पाऊस पडेल तसतशी कामं ही शेतीची होत राहतात. पण आपण शेती का टाकली? कारण आपल्याला सवय लागले रेशनिंगच्या दुकानात जाऊन लाईन लावण्याची आणि तो फुकटचा तांदूळ घेण्याची. सरकारला फुकटचा तांदूळ देण्यात जे चांगलं वाटतं तसंच आपल्याला ते घेणं वाटतं. आपण मेहनत करत नाही शेतीसाठी. शेतीसाठी आपण जर मेहनत केली तर स्वतःचा फळ आपण आज स्वतः खाऊ शकतो. आता गावातना, आजूबाजूच्या गावातना काही ठिकाणी शेती करतात, काही ठिकाणी सगळी शेतं ओस पडलेत. पण काही जुनी पिढी आहे ती शेती करते. नवीन पिढी कष्ट करायला मागत नाही. मुंबईत राहून कष्ट त्यांना परवडतात ट्रेनच्या प्रवासात, पण गावी ते कष्ट नको आहेत त्यांना. आज आपण बघितलात तर रायगड हा भाताचा कोठार म्हणून त्याला संबोधला जातो. पण काही ठिकाणी आता ते प्रमाण कमी होत चाललं आहे भाताचं. बाहेरच्या राज्यातून आपण भात मागवतो. भाताशिवाय पण आपल्या इकडे वेगवेगळे पीक घेतले जातात. पाऊस संपल्यानंतर कलिंगडाची लागवड होते, आवऱ्याची लागवड होते. त्याच्यानंतर काजूचं उत्पन्न पण आहे, आंबा फळ आहे, हे पण त्या सीझनप्रमाणे आपण घेतो. पण भाताचं एक वेगळं कोकणाशी नातं आहे की आपण भाताशिवाय आपण राहत नाही. परंतु गावात आता सगळ्याने शेती ही ओस पडली, शेती सोडून दिली आहे. कष्ट करायला कोणालाच नको. जुनी पिढी म्हणता आता जुनी पिढी ही निघत चालली आहे, आपल्याला सोडून जात आहे. पण काही जे शिल्लक आहेत ते अजूनही मेहनत करतात. आमच्या गावातील आजोबा आहेत, त्यांनी पण इकडे दार बांधलेली आहे. कष्ट करणारी शेवटची पिढी आहे. बाबांनी आता त्यांची दार बांधलेली आहे आणि पाऊस पण आला आणि आता त्याची ती भाजीची लागवड करणार. वांगी असतील, पडवल असेल, भोपळा असेल, म्हणजे आपण भाजी विकत आणण्यापेक्षा आपण ते आपल्या परसवनात छोट्या जागेत ती भाजी उत्पन्न घेऊ शकतो. म्हणजे ही मेहनत, ही छोटीशी मेहनत ही आपण जर केली तर आपला जेवढा पैसा भाजी आणण्यासाठी किंवा कुठलेही धान्य आणण्यासाठी जात असतील तर ते आपण स्वतःच्या जागेत त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. पावसाळ्यात विविध प्रकारच्या भाज्या आपण त्या पिकवू शकतो. फक्त आपण मेहनत करण्याची आपल्याला गरज आहे. आमच्या इकडे माकडांचा भरपूर त्रास आहे. माकडं भरपूर प्रमाणात आहेत. त्यांच्यामुळे नुकसान हा शेतीचा पण नुकसान होतो आणि सगळ्या गोष्टीचं ते नुकसान करतात. त्याच्यामुळे गावातील माणसं पण त्या गोष्टी करायला मागत नाहीत, शेती वगैरे, कारण माकडं त्रास देतात. पण शेतीची आपण जर राखण केली तर माकडांचा पण त्रास तेवढा होणार नाही. आपण ती राखण केली पाहिजे तर त्या शेतीचा फायदा आहे. बहुतेक ठिकाणी गावातून मुंबईत स्थायिक झालेत लोक, त्याच्यामुळे शेती ही पूर्णपणे ओस पडलेली आहे. आजवर काही ठिकाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड असेल, जी नवीन तरुण पिढी आहे ती आता गावाकडे येत आहे, व्यवसाय करत आहेत. आणि हेच भविष्य आहे की आपल्या जमिनी न विकता आपण आपल्याच शेतातून, बागेतून उत्पन्न काय येईल ते आपण घेतलं पाहिजे. आता तुम्ही आंबे काढण्यासाठी बाहेरून नेपाली, भैये हे आंबे काढण्यासाठी येतात, पण आपल्या गावातील तरुण आंबे काढण्यासाठी जात नाही, कारण त्याला ते काम कमी वाटतो, कमीपणाचा काम वाटतो. पण त्याच्यात पण आपल्याला उत्पन्न आहे आणि बाकीच्या गोष्टीतून पण उत्पन्न आहे. फक्त आपल्याला करण्याची जिद्द पाहिजे, त्याच्यातून तो उत्पन्न तुम्हाला नक्की मिळेल.